आता आपण काय पाहिलं हठयोग प्रातिपदिकामध्ये? सो आपण हठ स्क्रिप्चर्स पाहिले, शिवसंहिता, सिद्ध सिद्धांत पद्धती, हठयोग प्रातिपिका जी आता आपण बघतोय, घेरेंड संहिता आणि हठरत्नावली. ओके, वेगवेगळ्या शतकांमध्ये लिहिले गेलेत आणि वेगवेगळ्या ऑथरकडून लिहिले गेलेले आहेत. जसं जसं आपण बघितलं की हठयोगा हा तंत्रयोगा आहे. मग जसं जसं टेक्निक चेंज होत गेले, जसं जसं नीड ऑफ द क्लायंट म्हणजे त्यांच्या इरामधल्या लोकांची जशी नीड चेंज होत गेली तसं तसं ग्रंथांमध्ये चेंजेस आणले. म्हणजे जसे जसे पुढचे ग्रंथ लिहिले गेले, समजा साधारण 100-200 वर्षांनी एक एक पुढचा ग्रंथ लिहिला गेला, तर त्याच्यामध्ये काही ऍडिशन केले गेले. म्हणजे मे बी वेगवेगळी आसनं असतील, मे बी वेगवेगळी शुद्धिक्रिया असतील, काही काही गोष्टी चेंजेस म्हणजे ऍडिशन करत गेले आणि ज्या नको आहेत आधीच्या गोष्टी त्या वजा केल्या म्हणजे सबस्ट्रॅक्ट केल्या. अशा प्रकारे तंत्र चेक करून ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन केल्या, म्हणून त्याला तंत्रयोगा असं म्हणतात. ठीक आहे. मग आपण बघितलं जो फर्स्ट पर्सन आहे हठयोगाचं परंपरा ज्याच्यापासून सुरू झाली ते म्हणजे आदिनाथ शिवशंकर. ठीक आहे. आणि त्यांच्या परंपरेमध्ये पुढे, त्या लिगसीमध्ये पुढे मच्छिंद्रनाथ आहेत, गोरक्षनाथ आहेत आणि हे स्वामी स्वात्माराम, मग घेरंड मुनी, हे सगळे त्या परंपरेमधले लोक आहेत. ठीक आहे. यावरती क्वेश्चन विचारतात. मग कुणी हठयोगाचा अभ्यास करायचा, तर ज्यांना राजयोगापर्यंत पोहोचायचंय त्यांनी हठयोगाचा अभ्यास करायचा. ठीक आहे. ज्यांना राजयोगा करायची इच्छा आहे त्यांनी हठयोगाचं ज्ञान घेणं गरजेचं आहे, कारण हठयोगा इट्स अ स्टेपिंग स्टोन टुवर्ड्स राजयोग. यामध्ये आपण 4 अंग बघणार आहोत हठयोगामध्ये: आसन, कुंभक, मुद्रा आणि नादानुसंधान. कुंभक म्हणजेच प्राणायाम. ठीक आहे. तर आपण आसन या चॅप्टर मध्ये बघतोय. आपण आसन हा चॅप्टर सुरू झालाय, पण आसन सांगण्यापूर्वी त्यांनी काही काही बारीक गोष्टी सांगितल्यात. त्यामध्ये त्यांनी योगिक मठाचं डिस्क्रिप्शन दिलंय की योगिक मठ कसं असलं पाहिजे. खूप डीप नाही जाणार आहोत आपण. त्यानंतर गुरु शिष्य परंपरा जी आहे आपली त्याच्याबद्दल थोडंसं फोकस केलं आहे या पॉइंटमध्ये, आसन पॉइंटमध्ये, की गुरु शिष्य परंपरा कशी होती किंवा कशी असली पाहिजे ते. त्यानंतर बाधक तत्व सांगितलेत, साधक तत्व सांगितलेत, अत्याहार, प्रयास, प्रजल्पो, नियमाग्रह, जनसंग आणि लौल्यम, हे 6 जे आहेत ते बाधक तत्व आहेत. आणि उत्साह, साहस, धैर्य, तत्वज्ञान, निश्चय, जनसंग, परित्याग, हे झाले 6 साधक तत्व. ठीक आहे. यांचं कोरिलेशन तुम्ही करू शकता विथ ऑब्स्टॅकल्स इन पतंजली ऋषीमुनी. ऑब्स्टॅकल्स अँड चित्त प्रसादनाचे मार्ग. ओके. ऑब्स्टॅकल 9 सांगितलेत, अंतराय आणि चित्त प्रसादनाचे मार्ग आठवतात कोणाला? कोणकोणते आहेत? पतंजलींनी सांगितलेले चित्त प्रसादनाचे मार्ग कोणकोणते आहेत? आठवतात? नाही आठवत आहे. नाही आठवत आहे. चित्त प्रसादनाचे मार्ग: मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा. हो, राईट राईट. कुणासोबत मैत्री करावी, कुणाची उपेक्षा करावी, कुणासोबत मुदिता ठेवावी आणि कुणापाशी करुणा दाखवावी. सो ते जे सांगितलं आहे की जनसंग, आपण म्हणतो ना सत्संग किंवा चांगला संघ असणं गरजेचं आहे. तर ते जरी आपल्याला कळालं तरी आपण बऱ्यापैकी आपल्या दुःखांचा नाश करू शकतो. ठीक आहे, असं महर्षी पतंजलींनी सांगितलंय. मग त्याचं आणि इथे साधक बाधक तत्व सांगितले, त्या दोघांचं कोरिलेशन करू शकता तुम्ही. ठीक आहे. हे त्याबद्दलच थोडंसं डीप मध्ये सांगितलंय. हे सगळं झाल्यानंतर मग आसनांबद्दल सांगितलंय. आसनांची डेफिनेशन म्हणण्यापेक्षा बेनिफिट्स यात आसनांचे, जसं पतंजली ऋषीमुनींमध्ये आसनांचे बेनिफिट स्पेसिफिकली सांगितले, तर तो द्वंद्व नभिघातः. ठीक आहे. मानसिक आणि म्हणजे शरीराच्या लेवलला जे द्वंद्व असतात, म्हणजे मसल्स मधले म्हणा किंवा मानसिक लेवलला विचारांमधले द्वंद्व, ते कमी करायचं काम आसनं करतात. आणि हठयोग प्रतिपिकेनुसार आसनांचे बेनिफिट काय आहेत, तर स्थैर्यम आरोग्यमच्या अंगलाघवम. स्थैर्य मिळतं. ओके. स्टडी पोस्चर, हेल्थ मिळते. आरोग्य म्हणजे हेल्थ आणि अंगलाघव म्हणजे लाईटनेस ऑफ द बॉडी, हे सगळं मिळतं आपल्याला. ठीक आहे. हे दिस इज अकॉर्डिंग टू हठयोग प्रतिपिका, बेनिफिट ऑफ आसना. त्यानंतर 15 आसनं आहेत याच्यामध्ये, ती आपण बघितली होती: स्वस्तिकासन, गोमुखासन, वीरासन, कुर्मासन, कुकुटासन, उत्तान कुर्मासन, धनुरासन, मत्स्येंद्रपीठ, पश्चिमोत्तानासन, मयुरासन, शवासन, सिद्धासन, मुक्तासन, सिद्धासनलाच पुढे मुक्तासन, गुप्तासन, वज्रासन म्हटलंय. बाकी पद्मासन, भद्रासन आणि सिंहासन.
भद्रासनात कायम गोरक्षनाथ जे होते ते कायम भद्रासनात बसायचे, म्हणून त्यांना भद्रासनलाच गोरक्षनाथ आसन असंही म्हणतात. ही लक्षात ठेवा. प्रत्येक पोजबद्दल आपण थोडंसं डिटेल म्हणजे अगदी मोजक्या शब्दांमध्ये इम्पॉर्टन्स पाहिलं होतं प्रत्येक आसनाचं. पण जी मेन 3 आसनं आहेत त्याबद्दल थोडंसं आपण डीप बघितलं होतं. मत्स्येंद्रपीठचे फायदे आपण पाहिले होते. डिटेल ह्या ऑलरेडी बघितलेत, फक्त फास्ट कव्हर करतो आपण. जठर अग्नी प्रदीप्त करतं, ग्रुप ऑफ डिसीजेस म्हणजे वॅनिश करतं, नष्ट करतं विथ रेग्युलर प्रॅक्टिस ऑफ मत्स्येंद्र आसन. कुंडलिनी अराउजिंग मध्ये मदत करतं आणि स्टॅबिलायझिंग नेक्टर उजिंग फ्रॉम द मून. ओके, याला आपण कोरिलेट केलं होतं हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लँड सोबत. तिथून जे हॉर्मोन सिक्रेट होतात त्यांना आपण म्हटलं होतं की नेक्टर उजिंग फ्रॉम द मून. ठीक आहे. त्यानंतर पश्चिमोत्तानासनला पश्चिम वाहिनम असा शब्द आहे हठयोग प्रदीपिकेमध्ये. त्याच्यामुळे काय होतं, फायर ॲपेटाईट इन्क्रीज होते. ओके, भूक वाढते. त्यानंतर ॲब्डॉमेन आणि वेस्ट थिन व्हायला मदत होते आणि अरोगता डिसीजलेसनेस येते विथ रेग्युलर प्रॅक्टिस ऑफ पश्चिमोत्तानासन ॲज पर स्वामी स्वात्माराम सुरी. ठीक आहे. देन मयुरासन, नेम अँड बेनिफिट्स, ऑल द डिसीजेस रिमूव्ह, स्प्लीन आणि ॲब्डॉमिनल डिसीजेस डिस्ट्रॉय होतात. ओव्हर इटिंग केल्यामुळे जे काही त्रास होणार असतील ते कमी होतात मयुरासनमुळे किंवा होत नाहीत. आणि गॅस्ट्रिक फायर इन्क्रीज होते. आणि स्पेसिफिकली जर काय असेल याच्यामध्ये इम्पॉर्टन्स म्हणजे मयुरासनचं, ते म्हणजे कालकुटम. ओके, डेडली पॉयझन पण बर्न करायचं ताकद मयुरासनमध्ये आहे. इतकं मयुरासन फार इफेक्टिव्ह आहे. ठीक आहे, तो एक शब्द लक्षात ठेवायचा आहे, कालकुटम. त्यानंतर आपण सिद्धासन, पद्मासन, सिंहासन आणि भद्रासन ही 4 आसनांबद्दल बोललो होतो. इम्पॉर्टंट आसनं आहेत. आणि त्यातलं सिद्धासन एक आपण श्लोक पाहिला होता ज्यामध्ये आसनांमध्ये कुठलं आसन बेस्ट आहे, त्यानंतर कुंभकांपैकी कुठला कुंभक बेस्ट आहे, मुद्रापैकी कुठली मुद्रा बेस्ट आहे आणि नाद कुठला बेस्ट आहे त्याबद्दल आपण बोललो होतो. यावर क्वेश्चन विचारतात की न आसनम सिद्ध सदृशम, म्हणजे सिद्धासन सारखं दुसरं आसन नाही, केवळ कुंभकासारखं दुसरा कुंभक नाही, खेचरी सारखी दुसरी मुद्रा नाही आणि नाद सारखा दुसरा लय नाही. ठीक आहे. सो ह्याच्यावरती पण क्वेश्चन विचारतात, ते लक्षात ठेवायचे. त्यानंतर सिद्धासनलाच ही बाकीची सगळी नावं आहेत, याच्यावरती पण क्वेश्चन विचारतात. सिद्धासन, मुक्तासन, गुप्तासन, वज्रासन. लक्षात ठेवता आली तर याचे फक्त इनिशियल्स लक्षात ठेवा, SMGB, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे, कारण बाकीचे आदल्या स्लाइड मधले पण 4 आसन आहेत, सिद्धासन, पद्मासन, सिंहासन, भद्रासन. मग हे आणि हे याच्यात कन्फ्युजन होऊ नये म्हणून फक्त इनिशियल्स तरी लक्षात ठेवा. कुठल्या म्हणजे सिद्धासनलाच अजून कोणकोणती नावं आहेत ते लक्षात राहील तुमच्या. ठीक आहे. हे सगळं पाहिलेलं आहे आपण. यामध्ये अपथ्य आणि पथ्याबद्दल आपण थोडंसं डिटेलमध्ये बोललो होतो. ओके, अपथ्य म्हणजे असं फूड जे नाही खायचं आहे ते, आणि पथ्य म्हणजे असं फूड जे खाऊ शकतो. आत्ताच्या याच्यात आपण ऍक्च्युली पथ्य याला म्हणतो की पथ्य, मला हे पथ्यकारक आहे, अमुक एक गोष्ट पथ्यकारक आहे. समजा मला एक्स्ट्रा मीठ पथ्यकारक आहे तर मी एक्स्ट्रा मीठ नाही खात असं त्याचा अर्थ होतो. पण इथे जे आहे पथ्य म्हणजे ज्या घ्यायच्या गोष्टी आहेत त्या सांगितल्या ज्या तुम्ही खाऊ शकता, आणि अपथ्य म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही खाऊ शकत नाही. यावरती पण म्हणजे आता मी जे एक्सप्लेन केलं त्यावरती पण लेवल 2 ला क्वेश्चन विचारतात. ओके, की पथ्य म्हणजे कंड्युसिव्ह फूड आहे की नॉन कंड्युसिव्ह फूड आहे, तो यू शुड नो. अपथ्यामध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत, आपण हे बघितलेले. पुन्हा पुन्हा गरम केलेलं अन्न, कोरडं, खूप सॉल्ट असलेलं सार, मायनर ग्रेन्स, व्हेजिटेबल्स, हे सगळं नकोय. याचं आपण एक शॉर्टमध्ये पथ्य त्याच्यातच पुढे कंटिन्यू सांगितलं होतं, बीटर, ऍसिडिक, पंजंट, सॉल्टी, या सगळ्या गोष्टी. सो त्या नाही खायच्यात. पथ्य काय काय आहेत जे खाऊ शकतो, हे सगळं या स्वीट गोष्टी म्हणजे व्हीट, राईस, बार्ली, गुड ग्रेन्स. आता हे कुणासाठी आहे तर हे सगळं आहे योगिक पर्सनॅलिटीजसाठी. ओके, ज्यांना मिताहार पण करायचं माहिती आहे. ओके, म्हणजे हे नॉट टू इट आणि व्हॉट टू इट हे सगळं एकाच स्लाइडमध्ये सांगितलंय, ते नंतर रीड करा, आपण पाहिलं ऑलरेडी. मग मॉडरेट फूड जे घेणार असतील त्यांच्यासाठी ते आहे, जे म्हणजे अति प्रमाणात त्या गोष्टी खायच्या नाही हे आपल्यालाही माहिती आहे. पण मॉडरेट फूड आणि योगिक लाईफस्टाईल म्हणजे एक्सरसाइज तितका होणार असेल तर आपण सुस्निग्ध मधुर गोष्टी घेऊ शकतो. ठीक आहे. मग मिताहाराची कन्सेप्ट वरती पण क्वेश्चन विचारतात की काय आहे ती कन्सेप्ट. तर कसं असलं पाहिजे, वेल ल्युब्रिकेटेड फूड असलं पाहिजे, स्वीट पाहिजे, आणि 1/4 पार्ट जो आहे
तो जो कन्झ्युम केला आहे किंवा करणार आहे तर तो तुम्ही शिवाला दिला पाहिजे. म्हणजे आपण नैवेद्य असं दाखवतो तो, पण त्यांनी परत हेही सांगितलंय की शिवा म्हणजे कोणी बाहेरचा नाही, शिव म्हणजे तुमच्यामध्ये वसलेला शिव, म्हणजे तो ते अन्न तुम्ही सुद्धा नैवेद्याप्रमाणे खायचंय. ठीक आहे. सो 1/4 जर आपण 4 पार्ट केले पोटाचे तर 2/4 पार्ट जो आहे तो अन्नानी, 1/4 पार्ट जो आहे तो पाण्यानी आणि 1/4 पार्ट हा रिकामी सोडायचा आहे. ह्याला म्हणतात मिताहार. ठीक आहे. आणि क्वालिटी ऑफ फूड कसं पाहिजे? पुष्टम सुमधुरम सुस्निग्धम गव्यम धातु पोषणम मनोभीलशीतम योग्यम योगी भोजनम आचरित. ओके, सगळं आपण पाहिलेलं आहे. योगिक टाईप ऑफ फूड मध्ये ते फूड कशा प्रकारे मिळवलं आहे, कुठल्या पैशांमधून विकत आणलं आहे आणि सर्व करणाऱ्याची किंवा बनवणाऱ्याची ऍटिट्यूड बनवणाऱ्याचा तो पण इम्पॉर्टंट आहे, तोही त्याच्यात कन्सिडर केलाय. ओके, इथपर्यंत आपण पाहिलं होतं. कुंभक स्टार्ट केले होते का योगिता, आठवतात? कुंभक नव्हतं सुरू केलं. कुंभक नव्हतं सुरू केलं. ठीक आहे. ओके, हा. सो आपण एक पार्ट कम्प्लीट पाहिला होता, तो म्हणजे आसनांचा. आता कुंभक म्हणजे प्राणायामलाच इथे कुंभक असं म्हणतात, हे एक लक्षात ठेवा. कुंभक हा शब्द किंवा कुंभक शब्दाचा काही वेगळा अर्थ नाहीये, प्राणायामलाच कुंभक म्हणतात. पण तसं बघितलं तर कुंभक, रेचक आणि पूरक ह्या 3 वेगवेगळे टर्मिनॉलॉजीज आहेत. हे पण प्राणायाम मधलेच आहेत. पूरक म्हणजे श्वास घेणे, रेचक म्हणजे श्वास सोडणे आणि कुंभक म्हणजे श्वास रिटेन करणे, जो आपण करतो ना, आपण अंतरकुंभक करतो कपालभातीनंतर. सो अंतरकुंभक म्हणजे श्वास आत घेऊन होल्ड करणे, त्याला म्हणतात अंतरकुंभक. तर कुंभकाबद्दल काय सांगितलंय तर अथासने दृढे योगी वशी हित मिताशनः गुरुपदिष्ट मार्गेण प्राणायामांचा अभ्यासेत. हे परायणान चुकून झाले, प्राणायामांचा अभ्यासेत. सो पोस्चर बिकमिंग एस्टॅब्लिश म्हणजे आधी आसनं केल्यानंतर अ योगी मास्टर ऑफ हिमसेल्फ इटिंग सॅलिटरी अँड मॉडरेट फूड, म्हणजे आपण पथ्य अपत्य आणि मिताहार हे सगळं फॉलो करून योगासनं करून झाल्यानंतर शुड प्रॅक्टिस प्राणायाम ॲज इन्स्ट्रक्टेड बाय हिज गुरु. म्हणजे त्या सिक्वेन्सनुसार गेलं पाहिजे की आधी आसनं, मग ते फूड जे आहे योगिक टाईप ऑफ फूड ते फॉलो केलं गेलं पाहिजे आणि मग प्राणायाम केला पाहिजे. चले वाते चलम चित्तम निश्चले निश्चलम भवेत योगी स्थाणुत्वम आपनोती ततो वायू निरोधयेत. हे आपण पाहिलेलं आहे आय गेस. So respiration being disturbed, the mind becomes disturbed. By restraining respiration, the yogi gets steadiness of the mind. मनाचा आणि श्वासाचा खूप जवळचा संबंध आहे. जसं तुम्ही श्वासाला कंट्रोल कराल तसं हळूहळू माइंड तुमच्या कंट्रोलमध्ये येऊ शकेल. अशा टाईपचा हा श्लोक आहे आणि तो इम्पॉर्टंट आहे, म्हणून आपण श्वासावरती कंट्रोल आणायचा प्रयत्न करतो. आता यावत वायु स्थितो देहे तावत जीवनम उच्यते मरणम तस्य निष्क्रांती ततो वायू निरोधयेत. इम्पॉर्टन्स ऑफ प्राणवायू सांगितलं आहे. जोपर्यंत शरीरामध्ये प्राणवायू आहे तोपर्यंत शरीर जिवंत आहे असं आपण म्हणतो. मृत शरीरामधून श्वास गेलेला असतो, प्राणवायू गेलेला असतो. आपण एकतर पल्स बघतो किंवा नाकासमोर बोट पकडून बघतो की श्वास चालू आहे की नाही. इतकं इम्पॉर्टन्स आहे श्वासाचं, प्राणवायूचं. ठीक आहे. देन नाडीशुद्धी. आता नाडीशुद्धी ही आपण जे बघतो ते अनुलोम विलोम आहे आणि ते विदाऊट जर रिटेन्शन, म्हणजे असं त्याला जर काउंटिंग नाही दिले की 4:16:8 इट शुड बी द रेशो, असं जर मी त्याला प्रॉपर काउंटिंग नाही दिलं तर आपण जे करतो ते नाडीशुद्धी. म्हणजे अनुलोम विलोमनी सुद्धा आपल्या नाडी शुद्ध होतात. नाडी म्हणजे 72,000 नाडी आहेत असं म्हणतात आपल्या शरीरामध्ये. मॉडर्न सायन्समध्ये आपण नाडीज ज्या आहेत त्याला नर्व्सशी कोरिलेट करू शकतो. त्या शुद्ध करायचं काम हे अनुलोम विलोम करतं. सो हठयोग प्रतिपिकेमध्ये काय सांगितलंय तर बद्ध पद्मासनो योगी प्राणम चंद्रेण पूरयेत धारयित्वा यथाशक्ती भूयः सूर्येण रेचयेत. प्राणम सूर्येण चक्रुष्ठ्य पूरयेदुदरम शनैः विविधत्व कुंभक कृत्वा पुनः चंद्रेण रेचयेत. म्हणजे चंद्र आणि सूर्य हे नाडींचे नावं सांगितले की डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे यथाशक्ती. किती घ्यायचा आहे त्यासाठी एकच शब्द सांगितला, यथाशक्ती. सो डाव्या नाकपुडीने श्वास घ्या, होल्ड करा जितका वेळ शक्य असेल तितका वेळ. उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे, जितका वेळ सोडू शकता तितका वेळ. मग पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, होल्ड करायचा आहे, जितका वेळ होईल तितका वेळ, आणि मग डाव्या नाकपुडीने हळूहळू श्वास सोडायचा. ह्याला म्हणतात नाडीशुद्धी प्राणायाम. ठीक आहे. एक्सप्लेन केलंय बघा खाली, मी रीड करते.
सिटिंग इन पद्मासन पोस्चर. आता बद्ध पद्मासन सांगितले. बद्ध पद्मासन मध्ये साधं पद्मासन आणि म्हणजे तुम्ही अपोजिट हाताने, उजव्या हाताने पाठीच्या मागून डाव्या पायाचा अंगठा होल्ड करायचा आहे आणि डाव्या हाताने पाठीच्या मागून उजव्या पायाचा अंगठा होल्ड करायचा आहे. सो त्याला म्हणतात बद्ध पद्मासन. So sitting in Padmasan posture, the yogi should feel in the air through the left nostril, closing the right one. उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा and keeping it confined according to one's ability. It should be expelled slowly through the Surya Nadi, that is right nostril. Then drawing in the air through the Surya, right nostril slowly, the belly should be filled. ब्रीदिंग कसं पाहिजे, बेली ब्रीदिंग पाहिजे, ॲब्डॉमिनल ब्रीदिंग. अँड आफ्टर परफॉर्मिंग कुंभक ॲज बिफोर इट शुड बी एक्सपेल्ड स्लोली थ्रू द चंद्र नाडी, दॅट इज लेफ्ट नॉस्ट्रिल. हे जे मी आता सांगितलं ते उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास घ्या, होल्ड करा जितका वेळ शक्य असेल आणि मग डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडा. मग उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, होल्ड करायचा आहे जितका वेळ शक्य आहे आणि मग डाव्या नाकपुडीने श्वास सोडून द्यायचा आहे. सो हे जे आहे याला म्हणतात नाडीशुद्धी प्राणायाम. हा, मग किती वेळा करायचा असा प्राणायाम त्याबद्दल पण डिस्क्रिप्शन दिलं आहे. तर प्रातः मध्य दिने सायं मध्यरात्रे च कुंभकान शनै शीती पर्यंतम चतुर्वारम समभ्यसेत. म्हणजे काय, कुंभका शुड बी परफॉर्म ग्रॅज्युअली 4 times ड्युरिंग अ डे अँड नाईट, मॉर्निंग, नून, इव्हिनिंग अँड मिडनाईट, असं 4 वेळा प्राणायाम करायला सांगितलंय. टिल द नंबर ऑफ कुंभकास फॉर 1 time इज 80 अँड फॉर डे अँड नाईट एका वेळेला 80, असं 4 वेळेला 240 वेळा प्राणायाम झाला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे 4 वेळा दिवसातनं प्राणायाम करायचा आहे. ठीक आहे, ह्याच्यावरती पण क्वेश्चन विचारतात, हा काउंट विचारतात. एका वेळेस किती प्राणायाम केले पाहिजे, 60 का 80 असं काहीतरी क्वेश्चन मध्ये आन्सरमध्ये लिहितात. सो 80 हा काउंट फिक्स ठेवा. आपण 60 वेळा प्राणायाम करतो त्यामुळे बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं. देन कनीयसी भवेत् स्वेद कंपो भवती मध्यमे उत्तमे सस्थान मापनोती ततो वायुम निबंधयेत. ओके, सो इन द बिगिनिंग देर इज पर्स्पिरेशन. हा, हे कुणाबद्दल सांगितलं आहे तर 3 प्रकारचे अधिकारी असतात, उत्तम अधिकारी, मध्य अधिकारी आणि कनिष्ठ, मध्य आणि उत्तम अधिकारी, असे 3 प्रकारचे अधिकारी असतात. त्यांनाच आपण प्रॅक्टिशनर म्हणू शकतो. म्हणजे जे बिगिनर्स असतात, जे इंटरमिजिएट असतात आणि जे ॲडव्हान्स प्रॅक्टिशनर असतात. सो त्यांचे जे आहे इथं थोडेसे साईन अँड सिम्पटम्स सांगितले. ज्यांनी जस्ट प्राणायामची प्रॅक्टिस सुरू केली असेल त्यांना इन द बिगिनिंग देर इज पर्स्पिरेशन. सुरुवातीला त्यांना थोडंसं पर्स्पिरेशन जाणवेल. ओके, घाम येईल. इन द मिडल स्टेज देर इज क्विवरिंग. ओके, मिडल स्टेजमध्ये थोडंसं क्विवरिंग म्हणजे शिवरिंग सारखं व्हायला लागेल. आणि इन द लास्ट ऑर द थर्ड स्टेज वन ऑब्टेन्स स्टेडीनेस. सो थर्ड स्टेजमध्ये एखाद्याला स्टेडीनेस मिळून जातो. ओके, जो रेग्युलर प्रॅक्टिस करतोय अशा व्यक्तीला. अँड देन द ब्रीथ शुड बी मेड स्टेडी अँड मोशनलेस. आणि नंतर जो ब्रीथ आहे तो स्टेडी आणि मोशनलेस करायचा आहे. ओके, सो अशा प्रकारे थोडंसं डिटेलमध्ये सांगितलं आहे. जो सुरुवातीला प्रॅक्टिस करतो मग हळूहळू ती प्रॅक्टिस जर त्यांनी कंटिन्यू ठेवली तर त्या पर्स्पिरेशन नंतर हळूहळू क्विवरिंगची स्टेज येते आणि मग स्लोली त्याच्या ब्रीथवरती कंट्रोल यायला लागतं आणि स्टेडीनेस ब्रीथमध्ये यायला लागतो. Okay. Now, what are the advantages and disadvantages of pranayam? So, प्राणायामेन युक्तेन सर्व रोग क्षयो भवेत्, अयुक्त अभ्यास योगेन सर्व रोग समुद्भवाः. प्राणायामचा अभ्यास व्यवस्थित केला तर रोगांचा क्षय होतो, सर्व रोगांचा क्षय होतो. पण तोच जर प्राणायामचा अभ्यास चुकला तर सर्व रोग उद्भवू शकतात. ओके, बरेचसे रोग उद्भवू शकतात. So, when pranayam are performed properly, they eradicate all the diseases, but an improper practice generates diseases. Proper practice eradicate diseases, improper practice generate diseases. Okay, ते लक्षात ठेवायचं आहे कायम. त्यामुळं आपण बरेचसे, मी सांगितलंय की आपण बरेचसे प्राणायाम आहेत असे की जे नाही घेत रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये. जोपर्यंत एक सर्टन स्टेजपर्यंत तुम्हाला
प्राणायामची प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत. ठीक आहे, कारण काही असे प्राणायाम आहेत, फॉर एक्झाम्पल उज्जयी प्राणायाम आहे, जे जर इम्प्रॉपर केले गेले तर काही त्रासही देऊ शकतात. त्यामुळे आपण ते रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये घेत नाही. ओके, त्यासाठी थोडंसं प्रिपरेशन वेगळी लागते ना. कोणते त्रास होतील याबद्दल पण त्यांनी सांगितलंय. इन केस जर आपण चुकीचा प्राणायाम केला तर काय त्रास होऊ शकतात, तर हिक्का श्वासश्च कासश्च शिरः कर्णाक्षी वेदनः भवन्ति विविधः रोगः पवनस्य प्रकोपतः. म्हणजे काय, तर हिकअप, अस्थमा, कफ, पेन इन हेड and the ears and eyes, these and other various kind of diseases are generated by disturbances of the breath. हिकअप म्हणजे उचकी येणे, अस्थमा म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणे, कफ, देन पेन इन हेड, इयर्स अँड आईज, डोक्यात, कानांमध्ये आणि डोळ्यांमध्ये पेन जाणवतं. अँड दीज अँड अदर व्हेरियस काइंड्स ऑफ डिसीजेस आर जनरेटेड बाय डिस्टर्बन्स ऑफ द ब्रीथ. नाव नेसेसिटी ऑफ षटकर्मा. आता आपण प्राणायाम स्टार्ट केल्यानंतर लगेच प्राणायाम नाही स्टार्ट केलाय. त्यांनी आधी प्राणायामचं महत्व सांगितलंय, प्राणवायूचं महत्व सांगितलंय, त्यानंतर प्राणायाम नीट केले नाही गेले तर काय होऊ शकतं, नीट केले गेले तर काय होऊ शकतं ते सांगितलंय. आता प्राणायाम मध्ये षटकर्म का सांगितली आहेत, कारण असे काही व्यक्ती असतात ज्यांना मेद आणि श्लेष्म अधिक असू शकतं. मेद म्हणजे फॅट आणि श्लेष्म म्हणजे म्युकस. असं जर व्यक्तींना जास्त असेल तर त्यांनी प्राणायाम करायच्या आधी षटकर्म करावीत. षटकर्म करून ते मेद आणि श्लेष्म कमी करावं शरीरातलं आणि मग प्राणायाम करायला यावं. पण मग सगळ्यांनी षटकर्म करायची का, तर नाही. फक्त ज्यांना मेद आणि श्लेष्म जास्त आहे अशाच व्यक्तींनी करावेत. ज्यांना ते जास्त नाहीयेत त्यांनी ते करू नयेत. अशा प्रकारचं एक श्लोक त्यांनी सांगितलाय. सो मेद श्लेष्म अधिकः पूर्वम षटकर्माणि समाचरेत अन्यस्तु नाचरेत्तानि दोषाणाम समभावतः. If there be excess of fat or phlegm in the body, the 6 kinds of kriyas duties should be performed first, but others not suffering from the excess of these should not perform them. ज्यांना मेदश्लेष्म अधिक आहे त्यांनीच शुद्धी क्रिया करायच्या, ज्यांना नाही आहेत त्यांनी करायच्या नाहीत. ओके, आता शुद्धी क्रिया 6 प्रकारच्या आहेत. आपण इथं पोहोचलो होतो आय गेस ना. हा, सॉरी हे झालेलं आहे. हे झालेलं आहे आपलं. हो 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 हो, सॉरी. हा, शुद्धिक्रिया नाही, ठीक आहे. शुद्धिक्रिया कुठपर्यंत पाहिलेल्या आहेत आपण, त्राटक पर्यंत नवली मला वाटतं नवली पण घेतलं होतं. नवलीपर्यंत पाहिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे मग आपलं मुद्रा आणि हे आज हठयोगा संपून जाईल. ठीक आहे, म्हणून मी म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. हा, हे आपण धवती, बस्ती, सूत्रनेती हे सगळं पाहिलेलं आहे. हो हो, धवती एकाच प्रकारची आहे. आता ती तुम्ही आपण घेरंड संहिता बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की अजून धवतीचे खूप प्रकार आहेत, पण हठयोग प्रतिपिकेमध्ये एकच आहे, दॅट इज वस्त्र धवती. बस्ती जी आहे एकाच प्रकारची सांगितली आहे, ती म्हणजे जलबस्ती. नेती एकाच प्रकारची सूत्रनेती. त्राटक एकाच प्रकारचं बाह्य त्राटक. नवली एकाच प्रकारची भ्रमर नवली. आणि कपालभाती पण एअर कपालभाती एकाच प्रकारचं विथ एअर सांगितलंय. सो हे लक्षात ठेवायचंय. आय थिंक ह्याच्याबद्दल आपण बघितलेत कुठले कुठले आजार बरे होतात आणि काय फायदा होतो हे याच्यामध्ये आपण पाहिलंय डिटेलमध्ये. त्राटक पाहिलंय, नवली पाहिलंय, हा, कपालभाती. सो भस्त्रावल्लोह हे पण पाहिलं होतं आय गेस. कारस्य रेच पुरव सम ससंभ्रमौ कपालभातीर विख्याता कफदोष विशोषणी. वेन इनहेलेशन अँड एक्झेलेशन आर परफॉर्म्ड व्हेरी क्विकली like a pair of bellows of a blacksmith, it dries up all the disorders from the excess of phlegm and is known as kapalabhati. हे पाहिले आपण. ओके, हा, षटकर्म निर्गत स्थौल्यम कफदोष प्राणायाम ततः कुर्यात दासेन सिद्ध्यति. When pranayam is performed after getting rid of obesity born of defects phlegm by the performance of the 6 duties, it easily brings success. आणि apart from those 6 ते 6 सोडून एक गजकर्णी म्हणून पण आहे शुद्धिक्रिया, हे पण झालं होतं. हा, तर ती पण मेन्शन करणं गरजेचं आहे वायवामध्ये. इन केस वायवामध्ये विचारलं तर गजकर्णी पण आवर्जून सांगितली पाहिजे. योगिक पर्पजेस ऑफ षटकर्मा एवढा एक बघूयात फक्त. आय थिंक सो हे नव्हतं घेतलं. ओके, सो योगिक पर्पजेस ऑफ षटकर्मा. षटकर्म का केली पाहिजे, तर 2 षटकर्मा आर कॉल्ड ॲज क्लिन्झिंग टेक्निक्स और शुद्धि क्रियाज.
इन योगा दे आर व्हॅल्यूड फॉर लिटल मोर दॅन दॅट. ओके, शुद्धिक्रियांचं फक्त क्लिन्झिंग टेक्निक आणि शुद्धिक्रिया इतकंच इम्पॉर्टंट नाहीये, त्याच्या पुढे त्याचं इम्पॉर्टन्स आहे. द पर्पज ऑफ षटकर्मा इज टू ब्रिंग बॅलन्स टू 3 दोष, वात, पित्त अँड कफ. आता आपण अर्चना कुलकर्णी मॅमच्या लेक्चरमध्ये पण पाहिलं होतं की अवर बॉडी इज मेडअप ऑफ 3 दोष, सप्तधातू, पंचमहाभूत, त्या सगळ्यांचा कॉम्बिनेशन आहे आपल्या शरीरामध्ये. ठीक आहे, तर मग हे दोष जोपर्यंत त्यांच्या त्यांच्या प्रमाणात असतील तोपर्यंत ते त्रास देत नाहीत. पण त्यांचं प्रमाण सुटलं आणि त्यांचा प्रकोप झाला, एखाद्या दोषाचा एक प्रकोप झाला की आपल्याला त्रास देतात ते. मग म्हणून शुद्धिक्रिया का करायचा, तर टू ब्रिंग बॅलन्स इन टू 3 दोष, वात, पित्त अँड कफ. ब्रिंग बॅलन्स टू माइंड अँड बॉडी प्रोसेसेस, बॅलन्स प्राण फ्लो इन इडा अँड पिंगला नाडी, फ्रॉम देअर टू स्टिम्युलेट द फ्लो थ्रू सुषुम्ना नाडी. आपण बघितलं की 72,000 नाड्यांपैकी 3 नाड्या महत्वाच्या आहेत, इडा नाडी, पिंगला नाडी आणि सुषुम्ना नाडी. डाव्या नागपुडीमधून जाणारी इडा नाडी, उजव्या नागपुडीमधून जाणारी पिंगला नाडी आणि दोघांच्या मधून जाणारी सुषुम्ना नाडी. तर तो जर फ्लो आपल्याला स्टिम्युलेट करायचा असेल तर आपल्याला शुद्धिक्रिया करणं गरजेचं आहे. देन टू रिमूव्ह एक्सेस टॉक्झिन्स फ्रॉम अवर बॉडी. एक्सेस प्रमाणातले जे टॉक्झिन्स आहेत ते आपल्या शरीरातून काढण्यासाठी आपण शुद्धिक्रिया केल्या पाहिजेत. टू क्लीन्स अवर बॉडी फ्रॉम इनसाइड अँड कीप अवर बॉडी हेल्दी. ओके, कम्प्लीट बॉडी आतून क्लीन्स करून हेल्दी ठेवण्यासाठी. अँड प्रोव्हाइडिंग स्ट्रेंथ टू अवर इंटरनल सिस्टीम्स लाईक ब्लड सर्क्युलेशन, डायजेशन, रेस्पिरेटरी सिस्टीम अँड इम्युनिटी. इंटरनल सिस्टीम्स क्लीन्स झाल्या तर त्यांचं फंक्शनिंग वाढतं, म्हणून providing strength to our internal systems like blood circulation, digestion, respiratory system and immunity. ओके, सो आता अष्टकुंभक इथं आपण आसन संपवलंय. आसन हा टॉपिक इथे संपलाय. आता आपण म्हणजे इथे म्हणजे याच्या आधीच संपलाय. प्राणायाम सुरुवात झाली आहे, जिथं आपण प्राणायामच्या स्टार्टिंगला आपण हे पाहिलं, शुद्धिक्रियांचं महत्व पाहिलं, प्राणायाम किती वेळा केला पाहिजे दिवसातनं, प्राणायाम का केला पाहिजे आणि नाडी शुद्धी आधी केली पाहिजे. त्यानंतर ज्यांना मेद आणि श्लेष्म अधिक आहे त्यांनी आधी षटक्रिया केल्या पाहिजेत, ज्यांना नाहीये ते डायरेक्ट प्राणायाम करायला येऊ शकतात. आता षटकर्मा झाल्यानंतर मेन प्राणायाम बद्दल सांगितले. अष्टकुंभक 8 कुंभक आहेत. ओके, अष्ट म्हणजे 8 आणि कुंभक म्हणजे प्राणायाम. सो कोणकोणते आहेत, तर सूर्यभेदनम, उज्जाई, सितकारी, शीतली तथा भस्त्रिका, भ्रामरी, मूर्छा, प्लाविनी इति अष्टकुंभकः. म्हणजे काय, कुंभकाज आर ऑफ 8 काइंड्स, नेमली सूर्यभेदन, उज्जाई, सितकारी, शीतली, भस्त्रिका, भ्रामरी, मूर्छा अँड प्लाविनी. आता एक एक बघूया, थोडं शॉर्टमध्ये त्याचं डिस्क्रिप्शन दिलंय. तर सूर्यभेदन हे जे कुंभक आहे हे कसं करायचं, किंवा हे प्राणायाम आहे हे कसं करायचं, तर सूर्य नाडी आहे आपली उजवी नाडी. उजवीकडून श्वास घ्यायचा आहे, डावीकडून सोडायचा आहे, पुन्हा उजवीकडून घ्यायचा आहे, डावीकडून सोडायचा आहे, पुन्हा उजवीकडून घ्यायचा आहे, डावीकडून सोडायचं आहे. सो हे जे आहे याला म्हणतात सूर्यभेदन. ओके, याच्याने शरीरातली उष्णता वाढते. ओके, आता स्पेसिफिक त्याचा काय फायदा सांगितला आहे हठयोग प्रतिपिकेमध्ये, तर कपाल शोधन म्हणजे आपण कपालभाती जसं म्हणतो ना, कपालभातीमध्ये काय होतं, कपाळाच्या इथे जे आपले सायनसेस आहेत किंवा फेसवरती जे सायनसेस आहेत ते क्लीन होतात. तसंच सूर्यभेदनमुळे काय होतं, तर कपाल शोधन, कपाळ शुद्ध होतं, क्लीन होतं. वातघ्नम, वात जे आहे तो कमी होतो. आणि कृमिदोष असं काही बायबामध्ये विचारतात स्पेसिफिकली की सूर्यभेदनचा एक स्पेसिफिक फायदा सांगितला आहे हठयोग प्रतिपिकेमध्ये, तो कोणता आहे असं विचारू शकतात. तर तुम्हाला हा सांगता आला पाहिजे की कृमिदोष नष्ट होतात. म्हणजे काय, जंत असतात ना, जंत शरीरामध्ये, तर तो नष्ट होण्यासाठी सूर्यभेदन मदत करतात. सो रेग्युलर प्रॅक्टिस ऑफ सूर्यभेदन विल किल दिस दोष, कृमिदोष. ओके, त्यानंतर उज्जाई जे आहे, उज्जाई प्राणायाम आपण आपल्या QCI बुकमधून रीड करून मी तुम्हाला सांगते, पण उज्जाई अदरवाईज वेगळा काही नाहीये. उज्जाईमध्ये काय करायला लागतं, तुम्हाला श्वास घेताना जे थ्रोटचे मसल्स आहेत ते कॉन्स्ट्रिक्ट करायचे आहेत आणि श्वास घेत असताना तोंडातून श्वास आपल्याला हळूहळू घ्यायचा आहे, जेणेकरून तुमचं ऑक्सिजनेशन वाढेल. घेताना पण स्लो घ्यायचं आहे आणि सोडताना पण स्लो सोडायचं आहे. ओके, तर त्याला म्हणतात उज्जाई प्राणायाम. आणि घर्षण करत विजिंग साऊंड
म्हणजे कसं शिट्टी वाजवल्यानंतर विसल कशी वाजवतो आपण, विसल वाजवल्यानंतर जसा आवाज होतो तसा तुम्हाला तुमच्या घशातनं आवाज आला पाहिजे आणि सोडताना पण तसा आवाज करता आला पाहिजे. त्याला म्हणतात उज्जयी प्राणायाम. उज्जयी प्राणायामनी काय होतं तर नाडी जलोदरा धातुगत दोष विनाशनम. नाडी जलोदरा म्हणजे जल उदर, उदरामध्ये पाणी साठतं, त्याला हल्लीच्या भाषेमध्ये आपण असायटिस म्हणतो. ओके, असायटिस सारखे जे आजार आहेत किंवा पाणी साठण्याचे जे त्रास आहेत शरीरामध्ये, म्हणजे बऱ्याचशा मेन ऑर्गनच्या बाहेर हे पाणी साठलं जातं आणि त्यामुळे ते मेन ऑर्गन जे आहेत कोलॅप्स होतात. अशाच प्रकारचा पाणी साठायचं म्हणजे हा जो आजार आहे तो लंग्सच्या बाबतीत पण होतो आणि त्याच्याने लंग्स कोलॅप्स होतात किंवा लंग्समध्ये आपण जे अल्वेलाय पाहिले होते त्याच्यात पाणी साठलं गेलं तर आपल्याला न्यूमोनिया सारखे त्रास होतात. म्हणून हे जे पाणी साठायचं काम आहे हे उज्जयी प्राणायाममुळे शरीरामध्ये नाही होत. ओके, म्हणजे त्याला प्रिव्हेन्शन होतं आणि धातुगत दोष विनाशनम. ओके, धातूंमधले दोष निघून जातात. धातू कोणकोणते आहेत कोणी सांगू शकेल का? मेद, माउस. Can you hear? रक्त, मेद. हॅलो, हा, माझा आवाज येतोय का? नाही, येतोय ना आवाज व्यवस्थित. येतोय का? हा. मला असं वाटलं की आवाज नाही येत. कोण बोलतंय? कसं रक्त, मांस, मेद हे आहेत का धातू? हो, हो हो हो, तेच आहे. मज्जा, रक्त, मांस, रक्त, मांस, मेद, हाड, शुक्र आणि ओज. हा, ओज हा 8वा जातो. मोजा बरं, 7 झालेत का मोजा. आणि लाईन लाईनीत पाहिजे हा ते, म्हणजे एक धातूला पोषण केल्यानंतर पुढच्या धातूपर्यंत पोहोचतं, त्यामुळे तो सिक्वेन्स नाही चुकला पाहिजे. ओके, सो रस रक्त, मांस मेद, अस्थि मज्जा आणि शुक्र. रस रक्त, मांस, मेद, अस्थि मज्जा, शुक्र. हा, सो आपण जे काही खातो ते या सिक्वेन्स मध्ये त्यांना पोषण देत देत जातं. आधी रस, मग रक्त, मग मांस, मग मेद, अस्थि मज्जा आणि सगळ्यात शेवटी शुक्र. त्यामुळे तो सिक्वेन्स पण लक्षात ठेवा. लक्षात आहे ही चांगली गोष्ट आहे, फक्त तो सिक्वेन्सनीच लक्षात ठेवा. ओके, हा, सो ते जे आहे ते धातूंच्या दोषांचा विनाश होतो उज्जयी प्राणायामामुळे. ठीक आहे, त्यानंतर आहे सितकारी. सितकारीमध्ये योगिनी चक्र सम्मान्य सृष्टी संहार कारक न क्षुधा न तृष्णा निद्रा नैवालस्यम प्रजायते. मग त्याबद्दल हा जो श्लोक आहे तो हठयोग प्रतिपिकामध्ये दिलेला आहे सितकारी या प्राणायाम बद्दल. त्यात काय सांगितलंय, ही इज रिगार्डेड अडोरेबल बाय द योगिनीज. म्हणजे विथ रेग्युलर प्रॅक्टिस ऑफ सितकारी म्हणजे व्यक्तीची काया इतकी कांती इतकी सुधारते, म्हणजे कामदेवासारखं आपण म्हणतो ना, कामदेव कसा अट्रॅक्टिव्ह असतो त्याप्रमाणे अट्रॅक्टिव्ह काया होते की ही इज रिगार्डेड अडोरेबल बाय द योगिनीज अँड बिकम द डिस्ट्रॉयर ऑफ द सायकल ऑफ क्रिएशन. सृष्टी संहारकारक म्हणजे क्रिएशनची सायकल कशी आहे की बर्थ होणार, एजिंग होणार आणि डेथ होणार. मग याचं डिस्ट्रॉय करायचं असेल किंवा ही सायकल जर स्लो करायची असेल, स्टॉप करायची असेल तर सितकारी प्राणायामचा उपयोग होतो विथ रेग्युलर प्रॅक्टिस ऑफ सितकारी. अँड देन न क्षुधा न तृष्णा निद्रा नैवालस्यम प्रजायते. म्हणजे काय, विथ रेग्युलर प्रॅक्टिस ऑफ सितकारी प्राणायाम ही इज नॉट अफेक्टेड बाय हंगर, थर्स्ट अँड लेझिनेस. म्हणजे या 3 गोष्टींवरती विजय प्राप्त होतो. हंगर म्हणजे भूक लागत नाही, तहान लागत नाही आणि आळशीपणा जो आहे तो निघून जातो. शीतलीबद्दल काय सांगितलंय तर हंगर, थ्रस्ट, फीवर आणि इम्बॅलन्स ऑफ पित्त या 4 गोष्टींमध्ये शीतली जो आहे तो उपयोगी आहे. म्हणजे काय, भूक आणि तहान कंट्रोलमध्ये येते, फीवर असेल शरीरामध्ये तर तो कमी होतो आणि इम्बॅलन्स ऑफ पित्त असेल तर ते निघून जातं विथ रेग्युलर प्रॅक्टिस ऑफ शीतली. म्हणून ऍसिडिटीच्या लोकांसाठी शीतली हे फार इफेक्टिव्ह मानलं जातं. ओके, विथ रेग्युलर प्रॅक्टिस ऑफ शीतली इम्बॅलन्स ऑफ पित्त रिमूव्हस. ओके, त्यानंतर आहे भस्त्रिका, भ्रामरी, मूर्छा आणि प्लाविनी. ओके, एक मिनिट.
So Bhastrika assess Vata Pitta Kapha and increasing heat inside. Okay, Vata Pitta Kaphala बॅलन्स करायचं किंवा ऍक्सेस करायचं काम भस्त्रिका प्राणायाम करतं आणि इट इन्क्रीज हीट इनसाइड. ऍक्टिव्ह इन्हेलेशन फॉलोड बाय ऍक्टिव्ह एक्झलेशन. दोन्ही ऍक्टिव्ह आहेत, त्यामुळं बॉडीतली हीट वाढवायचं काम भस्त्रिका प्राणायाम करतं. त्यानंतर भ्रामरी, म्हणजे जे इम्पॉर्टंट आहेत ना, श्लोक प्रत्येकाबद्दल फार मोठे मोठे सांगितलेत, पण त्यातल्या त्यात जे इम्पॉर्टंट आहे त्याचं एक्सप्लेनेशन दिले आहे, त्यावरच क्वेश्चन विचारतात. ओके, भ्रामरीबद्दल काय सांगितलंय तर कॉन्सन्ट्रेशन आणि एकाग्रता वाढवण्यासाठी मदत करतं भ्रामरी. आणि ब्लिसफुल स्टेट म्हणून आपण शेवटी घेतो ना भ्रामरी, ओंकारच्या शेवटी, ओंकारचे जस्ट आधी आपण भ्रामरी घेतो, ते एवढ्यासाठीच की आपल्याला ब्लिसफुल स्टेट, आता क्लास संपलाय ना, सो ऍट द एंड ब्लिसफुल स्टेट मिळायला पाहिजे म्हणून आपण भ्रामरी ऍट द एंड घेतो. सो लहान मुलांसाठी पण भ्रामरी फार इम्पॉर्टंट आहे, त्यांना कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशनची लेवल वाढण्यासाठी. सो भ्रामरी हेल्प्स टू इन्क्रीज कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता अँड ब्लिसफुल स्टेट. देन मूर्छा आणि प्लाविनी. मूर्छा शब्दाचा अर्थच हा आहे की चक्कर येऊन पडणे किंवा अशुद्ध हे शुद्धी नसणे. ओके, सो मूर्छा हा असा प्राणायाम आहे, मूर्छा आणि प्लाविनी, जे अडॅप्ट योगी करतात. ओके, म्हणजे खूप वर्षांपासूनची ज्यांची साधना आहे अशा व्यक्तीच हे मूर्छा आणि प्लाविनी हे जे प्राणायाम आहेत ते करू शकतात. रेग्युलर आपण कुठल्या स्कूलमध्ये हे जे प्राणायाम आहेत ते नाही शिकवले जात. सो मूर्छाबद्दल आणि प्लाविनीबद्दल इतक्याच गोष्टी लक्षात ठेवा, विचारतात क्वेश्चन, पण कुठल्या टाईपचे विचारतात तेही सांगते. सो मूर्छा बिस्टोज प्लेजर थ्रू द लॉस ऑफ अवेअरनेस टू द माइंड. ओके, याच टाईपचा क्वेश्चन फक्त विचारू शकतील की मूर्छा मध्ये काय होतं. तर मूर्छा शब्दशः अर्थ लक्षात ठेवा की शुद्धी नसणे. ओके, किंवा चक्कर येऊन जे आपण पडतो ना, शुद्धी बेशुद्ध होतो, तर त्याला म्हणतात मूर्छा येणे. सो त्या प्रकारचाच प्राणायाम, म्हणजे हा प्राणायाम जेव्हा करत असतात योगी तेव्हा ते चक्कर येऊन पडले आहेत लिटरली असं वाटतं. ओके, आणि प्लाविनी म्हणजे पाण्यावरती तरंगणं. ओके, कशा प्रकारे तरंगणं तर जे आपलं कमळाचं पान आहे ना, ते कसं पाण्यावरती तरंगतं, पाण्यातच असतं पण पाण्याचा काही परिणाम त्याच्यावरती होत नाही. ओके, तसंच प्लाविनी ही कुंभक केल्यानंतर ती व्यक्ती पाण्यावरती तरंगते. युजली डेड बॉडीज पाण्यावरती तरंगतात आणि ज्या जिवंत बॉडी आहेत ते पाण्याच्या खाली जात असतात. पण हवा आपण, म्हणजे ती व्यक्ती जी आहे ती हवा श्वास इतका वेळ आत ओढून रोखून धरू शकते, त्याच्यामुळं फ्लोटिंग होते, त्यांची शरीर जे आहे ते फ्लोट होतं पाण्यावरती. ओके, सो प्लाविनी ड्रॉ द एअर इन द ॲबडोमेन ॲज पर कपॅसिटी अँड फील इट. Even in the deep water, the yogi happily floats like a lotus leaf. ओके, प्लाविनीवरती क्वेश्चन विचारतात, म्हणजे हाच मिनिंग विचारतात त्याचा. सो हा तुम्हाला सांगता आला पाहिजे. ठीक आहे, सो दीज आर द 8 कुंभकाच. आता सिम्पटम्स ऑफ नाडीशुद्धी. नाडीशुद्धी झाली आहे किंवा प्राणायाम आपण छान करत आहोत, याचे सिम्पटम्स काय दिसतील तुम्हाला तर तेही इथं सांगितले हठयोग प्रातिपदिकेमध्ये की वपुकृशत्वं वदने प्रसन्नता, नाद स्फुटत्वं नयने सुनिर्मले, अरोगता बिंदुजयो अग्निदीपनम नाडी विशुद्धी हटसिद्धी लक्षणम. ओके, आता नीट बघा काय काय सांगितलं आहे. वपुकृशत्वम, द कॅरेक्टरिस्टिक ऑफ अकम्प्लिशमेंट इन हठ योगा इज स्लिमनेस ऑफ द बॉडी. वपुकृशत्वम, स्लिमनेस ऑफ द बॉडी. वदने प्रसन्नता, लस्चर ऑन द फेस, चेहऱ्यावरती चमक येते. क्लॅरिटी ऑफ इंटरनल साऊंड, दॅट इज नाद स्फुटत्वम. नाद म्हणजे तो इंटरनल साऊंड बघितला होता ना आपण, अनाहत नाद, तर तो जो आहे तो क्लिअर ऐकू येतो, क्लॅरिटी ऑफ इंटरनल साऊंड. देन कम्प्लिटली फ्लॉलेस आईज, म्हणजे काय, नयने सुनिर्मले. ओके, सुंदर डोळे जे आहेत ते सुंदर होतात. अरोगता, डिसीजलेसनेस. देन बिंदुजयो, कॉन्क्वेरिंग ओव्हर द नेक्टर ओझिंग फ्रॉम द मून. ओके, मून जो आहे तो आपण म्हणतो आपल्या मेंदूमध्ये जी ग्रंथी आहेत त्यांच्याशी आपण कोरिलेट करतो आणि त्यातनं सिक्रेट होणारे जे हॉर्मोन्स आहेत त्याला आपण नेक्टर म्हणतोय. ठीक आहे, म्हणजे अमृत म्हणतोय. सो कॉन्क्वेरिंग ओव्हर द नेक्टर ओझिंग फ्रॉम द मून. अँड देन इन्क्रीज इन गॅस्ट्रिक फायर, म्हणजे काय, अग्निदीपनम नाडी शुद्धी, नाडी विशुद्धी. ओके, सो प्युरिफिकेशन ऑफ द नाडीज हे होतं. आणि इन्क्रीज इन गॅस्ट्रिक फायर, अग्निदीपनम नाडी विशुद्धी
हटसिद्धी लक्षणम, ही सगळी जी आहेत ती हठयोग सिद्ध झाला आहे किंवा तुमचं नाडीशुद्धी व्यवस्थित होत आहे, प्राणायाम तुम्ही छान करत आहात, याचं तुम्हाला सिम्पटम्स जे आहेत ते हे दिसतात. ओके, हे सिम्पटम दिसले तर समजायचं की आपण जो प्राणायाम करतोय, आपण जी नाडीशुद्धी करतोय ती व्यवस्थित होतीये. ओके, आता हे झालं फक्त प्राणायाम बद्दल. ओके, इथे तुमचा सेकंड चॅप्टर संपतो प्राणायामचा. तिसरा चॅप्टर आहे मुद्रा. ओके, मुद्रा ज्या आहेत त्यांचा श्लोक जो आहे तो असा सांगितलाय की महामुद्रा महाबंधो महावेदश्च खेचरी उड्डियान मूलबंधश्च बंधो जालंधराभिधा. ओके, सो महामुद्रा, महाबंध, महावेद आणि खेचरी हे झाले 4. उडियान मूलबंध बंधो जालंधराभिधा. सो उडियान बंध, मूलबंध आणि जालंधर बंध 4 आणि 3 झाले 7. त्यातच पुढे श्लोक आहे करणी विपरीताख्या वज्रोली शक्तिचालनम इदम ही मुद्रा दशकम जरा मरण नाशनम. वरचे 7 झाले. त्यानंतर करणी विपरीताख्या, ते उलट वर्ड दिलाय, विपरीत करणी, वज्रोली आणि शक्तिचालनम हे झाले 7. हे 3 वरचे 7 आणि हे 3 मिळून झाले 10. सो इदम ही मुद्रा दशकम जरा मरण नाशनम. अशा प्रकारे हे जे 10 मुद्रा सांगितल्या आहेत त्याच्याने काय होतं, जरा मरण नाशनम. जरा म्हणजे वृद्धत्व आणि मरण म्हणजे मरण, म्हणजे वृद्धत्व आणि मरण जे आहे त्यांचा नाश होतो. ओके, सो अशा प्रकारे मुद्रेचं महत्व सांगितलं आहे. एक एक करून आपण प्रत्येकाचा इम्पॉर्टन्स बघूया. These are the 10 mudras which inhilate old age and death. आता पहिली मुद्रा आहे ती आहे महामुद्रा, ग्रेट सील. ओके, सो महामुद्रा, आता हा श्लोक इतका इम्पॉर्टंट नाहीये. ओके, महामुद्रा करून दाखवायला सांगितला तर आपण बघणार आहोत, या सगळ्याचं प्रॅक्टिकलच आपल्याला बघायचं होतं. सो हे प्रॅक्टिकल आपण बघणार आधी नाही विचारायचं. ठीक आहे, महामुद्राच नाही विचारायचे तुम्हाला. जे तुमच्या सिलेबस कॉपीमध्ये आहेत ना मुद्रा, म्हणजे मे बी शांभवी मुद्रा आहे, त्यानंतर अश्विनी मुद्रा आहे किंवा ज्ञान मुद्रा, ध्यान मुद्रा, अशा सगळ्या मुद्रा तुमच्या सिलेबस कॉपीमध्ये जे दिल्या आहेत प्रॅक्टिकल सेशनमध्ये त्याच मुद्रा विचारायचे. पण इनकेस एखाद्या एक्झामिनरला वाटलं की विचारावं की अभ्यास, ग्रंथांचा अभ्यास कितपत आहे तुमचा हे बघण्यासाठी त्यांनी जर विचारली मुद्रा, तर यू शुड नो ती कशी करायची आहे. म्हणून आपण ह्या पण मुद्रा बघणार आहोत. सो ही जी मुद्रा आहे त्यामध्ये एक लेग स्ट्रेट, मे बी तो तुमचा लेफ्ट लेग असेल किंवा राईट लेग असेल, तो स्ट्रेट ठेवायचा आहे. दुसरा लेग जो आहे तो नी मध्ये बेंड करायचा आहे. जो बेंड केलेला लेग आहे त्याची जी हिल आहे ती पेरिनियमला प्रेस केलेली असली पाहिजे. ओके, म्हणजे आपला तिथं मूलबंध बांधला जातो. त्यानंतर जो आहे उडियान बंध बांधायचा आहे, म्हणजे पोट आत खेचायचंय. ओके, अंबिलिकस आत खेचून घ्यायचंय आणि दोन्ही हातांनी सरळ पायाच्या टोजना होल्ड करायचंय. ओके, तेही पाठीतनं न बघता पाठीतून सरळ राहून. आणि तुमचा तिसरा बंद जो आहे जालंधर बंद, तोही लावलेला असला पाहिजे, म्हणजे चिन टू चेस्ट केलेली असली पाहिजे. ओके, सो अशा प्रकारे 3ही बंद लावलेले पाहिजे आणि एक पाय सरळ आणि त्या पायाची बोटही खेचली गेली पाहिजे. सो ह्याला म्हणतात महामुद्रा. तर ह्या महामुद्राला ग्रेट सील असंही म्हणतात. ओके, तोही शब्द एक लक्षात ठेवा. मग महामुद्रेचे फंक्शन्स काय आहेत, बेनिफिट्स काय आहेत, तर महाक्लेश. महाक्लेश कुठला आहे, पंचक्लेश आठवत आहेत? 5 क्लेश आठवत आहेत? क्लेश, हो, संशय वगैरे ते का? संशय नाही, संशय वगैरे ते झाले हे अंतर. हेच लक्षात येत नाही, किती नावं सारखी सगळं सारखी. कन्फ्युज रे. ठीक आहे. पंचक्लेश आपण पाहिले होते, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. ठीक आहे, सगळे 5-5 आहेत ना, म्हणून थोडंसं कन्फ्युजन होतं. तर ती जी आहे अविद्या, ती विथ रेग्युलर प्रॅक्टिस ऑफ धिस मुद्रा अविद्या नष्ट होते. ओके, देन क्षय, कुष्ठ, गुदावर्त, गुल्मा, जीर्ण, पुरोगामः, हे मग तुम्हाला फिजिकल बेनिफिट्स आहेत. क्षय कुष्ठ म्हणजे कुष्ठरोग आणि टीबी, म्हणजे क्षय म्हणजे टीबी रोग. त्यानंतर गुदावर्त म्हणजे तुमचे लोअर डायजेस्टिव्ह सिस्टीमचे जर काय असतील आजार ते,
आणि गुल्म जीर्ण, ओके, म्हणजे इंटरनल डायजेस्टिव्ह सिस्टीमचे जे आहेत ते आजार, जीर्ण म्हणजे खूप वर्षांपासूनचे क्रोनिक आजार, हे सगळे जे आहेत ते नष्ट होतात विथ रेग्युलर प्रॅक्टिस ऑफ महामुद्रा. ठीक आहे. सो बेनिफिट्स विचारतील, करून दाखवायला एखाद्या वेळेसच विचारलं होतं आतापर्यंत, पण म्हणून आपण शिकून ठेवणार आहोत की तुम्हाला येत नाही असं नाही झालं पाहिजे. सो ॲज पर हठयोग प्रतिपिका, दिस इज द बेनिफिट ऑफ महामुद्रा. ओके, आपण एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊयात, फक्त 5 मिनिटांनी फक्त लगेच या. ठीक आहे. हो हो एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ फक्त. चालेल. आता किती झाले? 5:17 झालेत. 5:20 पर्यंत या लगेच. ओके. ओके, सो दुसरा आपण बघणार होते, हा जो आहे तो महाबंध आहे. ओके, याच्यात इथं वरती दिलं नाहीये, पण दिस इज अबाउट महाबंध. आता महाबंध, महामुद्रा आणि महावेद या 3 ज्या आहेत, या तिघांना फार इम्पॉर्टन्स दिले आणि तिघांमध्येही तिन्ही बंद लावले जातात. ठीक आहे. याच्या आधी जी आपण बघितली होती त्याच्यामध्ये फक्त लेग स्ट्रेट करून आणि एक लेग बेंड करून केली होती महामुद्रा. ओके, ही जी आहे तिन्ही बंद एकत्र लावणं यालाच म्हणतात महाबंध लावणं. सो धिस महाबंध इज द मोस्ट स्किलफुल मीन्स फॉर कटिंग अवे द स्नेअर्स ऑफ डेथ. It brings about the conjunction of Triveni, Ida, Pingala and Sushumna, and carries the mind to Kedar, the space between the eyebrows and the eyebrows, which is seat of Shiva. आयब्रोजच्या मध्ये शिवाचं वास्तव्य असतं असं म्हणतात, जिथं आज्ञाचक्र आहे आपलं तिथं, म्हणजे ग्रंथी आहेत या विष्णू ग्रंथी, शिव ग्रंथी आणि ब्रह्मग्रंथी. ठीक आहे, त्यांचं प्रत्येकाचं एक एक पार्ट सांगितलं आहे. त्यातल्या त्यात शिव जो आहे ही रिसाइड ॲट द आयब्रोज सेंटर. ओके, सो महाबंध इज मोस्ट स्किलफुल मीन फॉर कटिंग अवे द स्नेअर्स ऑफ डेथ. म्हणजे आपल्याला डेथला लांब, आता आपण बघितलं मुद्रांचा, एकूणच सगळ्या मुद्रांचा एक कॉमन बेनिफिट पाहिला की जरा मरण नाशनम, म्हणजे वृद्धत्व आणि मरण या 2 गोष्टींना लांबवायचं काम मुद्रांमध्ये आहे. तर हे 3 बंध जर एकत्र लावले तर त्याच्यानी तोच फायदा मिळतो की डेथ जे आहे, डेथवरती विजय मिळवायचा, मिळवण्यापर्यंतची जी आपली कपॅसिटी आहे ती वाढते विथ दिस महाबंध. इट ब्रिंग्स अबाउट द कंजंक्शन ऑफ त्रिवेणी. त्रिवेणी म्हणजे इडा, पिंगला आणि सुषुम्ना या ज्या 3 नाडी आहेत त्यांचं कंजंक्शन एकत्रित आणणं या 3 बंध एकत्र लावल्यामुळे होतं. अँड कॅरीज द माइंड टू केदार. ओके, अपवर्ड डिरेक्शननी आपली सुषुम्ना जागृत, आपली कुंडलिनी जागृत होते आणि त्यातनं सुषुम्ना वाहायला लागते आणि ती अपवर्ड डिरेक्शननी वाहते आणि कुठं येऊन मिळते तर आयब्रोजच्या सेंटरमध्ये. केदार असं त्या एरियाला म्हणतात, केदार, माइंड टू द केदार. इट कॅरीज द माइंड टू केदार, द स्पेस बिटवीन आयब्रोज विच इज द सीट ऑफ शिवा. सो असा महाबंध या मुद्रेचा बेनिफिट सांगितला. ठीक आहे. नेक्स्ट इज महावेद. थोडासाच डिफरन्स आहे तिघांमध्ये. तिन्ही मध्ये पण तिन्ही बंद लावलेले आहेत. आता महावेद. ओके, सिटिंग विथ महाबंध द योगी शुड फील इन द एअर अँड कीप हिज माइंड कलेक्टेड. The movements of the vayus, prana and apana should be stopped by closing the throat. Okay, so sitting in mahabandha, mahabandha मध्ये बसल्यानंतर the yogi should fill in the air and keep his mind collected. Okay, the movement of the vayus, prana and apana. आता प्राणवायू म्हणजे चेस्ट पासून वरचा ज्याची गती आहे ऊर्ध्व. अपान वायू म्हणजे अंबिलिकस पासून खालचा ज्याची नॉर्मल गती आहे डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये. प्राण आहे अपवर्ड डिरेक्शन मध्ये. सो सिटिंग इन महाबंध द योगी शुड फील इन द एअर अँड कीप हिज माइंड कलेक्टेड. द मुवमेंट ऑफ वायूज शुड बी स्टॉप बाय क्लोजिंग द थ्रोट. आता त्यांचा आपण हे जे बंध लावतो ना त्या बंधमध्ये ऍक्च्युली त्यांचा फ्लो आपण उलटा करतो. आता जालंधर बंधामध्ये आपण काय करतो तर आपली जी हनुवटी आहे ती चेस्ट मध्ये प्रेस करतो. ओके, चिन इंटू चेस्ट करून बघा. ते चिन इंटू चेस्ट केल्यानंतर काय होतं तर आपली प्राणवायूची जी ऊर्ध्व गती आहे ती स्टॉप होऊन जाते. ओके, मूलबंध मध्ये आपण पेरिनियमला कॉन्ट्रॅक्ट करून घेतो.
मग त्याच्यामध्ये काय करतो आपण, अपान वायूची जी नॉर्मल गती आहे तिला मागे खेचतो. ओके, अँड देन रेस्टिंग बोथ द हँड्स इक्वली ऑन ग्राउंड ही शुड रेज हिमसेल्फ अ लिटल अँड स्ट्राईक हिज बटक्स अगेन्स्ट द ग्राउंड जेंटली. ओके, पुढच्या याच्यामध्ये त्याचं डायग्राम दिली बघा. हा, सो तीनही बंद लावून असं बसायचंय. ओके, दोन्ही हात थोड्या वेळासाठी जमिनीवरती घ्यायचे आणि स्वतःला वर उचलायचंय जेंटली, आणि जो सीटचा भाग आहे तो प्रेस करायचा आहे, म्हणजे आपटायचा आहे जेंटली. ओके, हे सगळं जेंटली करायचंय आणि त्याच्याने काय होणार आहे बघा. सो resting both the hands equally on ground, he should raise himself a little and strike his buttocks against the ground gently. The air leaving both the passages, Ida and Pingala, start into middle one. Okay. जिथं आपलं मी म्हटलं ना कुंडलिनी सुप्तावस्थेत पडून असते ऍट द बेस ऑफ युअर स्पाइन, तिथूनच इडा पिंगला सुषुम्ना सुरू होतात. सो काय होणार आहे, असं जेंटली आपण प्रेस केल्यामुळं द एअर लिव्हिंग बोथ द पॅसेजेस इन इडा अँड पिंगला स्टार्ट इन टू मिडल वन. इडा आणि पिंगला पेक्षा मिडल वन म्हणजे सुषुम्नामधून ती जी एअर आहे ती मूव्ह व्हायला सुरुवात होते. दीज 3 आर द ग्रेट सिक्रेट्स. दीज 3 म्हणजे ह्या तीन मुद्रा, महाबंध, महावेद आणि महामुद्रा. दे आर द डिस्ट्रॉयर ऑफ ओल्ड एज अँड डेथ, increase the appetite, conquer the accomplishment of the anima. Okay, so या 3 ज्या आहेत मुद्रा, याच्याने काय होतं, they are the destroyer of the old age and death. Okay, increases the appetite वाढवते, and conquer the accomplishment of anima. आता आपण हे बघणार आहोत, अनिमा म्हणजे काय, गरिमा म्हणजे काय. अनिमा म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला हवं तेव्हा आपण अगदी छोटे अणुसारख्या स्वतःला करू शकतो, ह्या सिद्धी आहेत. आणि जेव्हा आपल्याला हवं असतं तेव्हा आपण स्वतःला एकदम मोठं बनवू शकतो. आधीच्या सिरियल्स मध्ये असायचं बघा, भव्य रूप देव धारण करायचे, किंवा हनुमान जेव्हा त्याला मोठं व्हायचं होतं, त्याला लंका जाळायची होती तेव्हा त्यांनी शेपटी मोठी केली आणि लंका जाळली. जेव्हा त्याला लंकेच्या आतमध्ये यायचं होतं, जेव्हा सीतेला भेटायचं होतं तेव्हा त्यांनी स्वतःचा आकार एकदम छोटा केला होता. सो त्याला या सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. ओके, दिस इज ना. नेक्स्ट इज खेचरी. ओके, 3 झाल्या. आता खेचरी बद्दल. द खेचरी मुद्रा इज अकम्प्लिश्ड बाय थ्रस्टिंग द टंग इन टू गलेट बाय टर्निंग इट ओव्हर इट सेल्फ अँड कीपिंग द आयसाइट इन द मिडल ऑफ द आयब्रोज. ओके, जी जीभ आहे, जिभेचं टोक आहे ते उलट करून वरच्या टाळूला लावायचं. ओके, सो खेचरी मुद्रा इज अकम्प्लिश्ड बाय थ्रस्टिंग द टंग इन टू गलेट बाय टर्निंग इट ओव्हर इट सेल्फ अँड कीपिंग द आयसाइट इन मिडल ऑफ द आयब्रोज. ती वरच्या ताळूला लावायचं टोक आणि दोन्ही आयब्रोजच्या मध्ये बघायचं. आयसाइट जो आहे तो मध्ये ठेवायचा, त्याला म्हणतात खेचरी मुद्रा. त्याच्यात दिलंय बघा, डायग्राम मध्ये दाखवलंय. खेचरी मुद्रेमध्ये टंग, खेचरी, सील. आता त्याच्यात ती जीभ नाही दाखवली की अशी रोल करून घ्यायची आहे बॅक साईडला, आणि ती जिथे दाब देते ना आपल्या हार्ट पॅलेटला, त्याच्यावरती पिनल ग्लँड आहे. ओके, तर पिनल ग्लँडला जसं मगाशी मी म्हटलं ना की आपल्या कुठल्या हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लँडला ते अमृताचं आपण कोरिलेट करतो, अमृत किंवा त्या नेक्टर सोबत. तसंच पिनल ग्लँड पण आहे तिथे, जी पण इम्पॉर्टंट आहे आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी. मग त्या पिनल ग्लँडचं पण लोकेशन तेच आहे. ओके, सो आपण तसंही कोरिलेट करू शकतो. ओके, सो खेचरी हॅज 2 रूट वर्ड्स, ख अँड चर. ख means Brahman or space which is infinite, and Chara means obstacle free moving or flying. So mudra means a symbolic gesture. खेचरा म्हणजे बिनधास्तपणे फ्लाय करणं. ओके, मोकळ्या आकाशामध्ये बिनधास्तपणे फ्लाय करणं किंवा काय म्हणजे मूव्ह करणं, अशा मिनिंगचं ते खेचरी मुद्रा आहे. ठीक आहे, तर याबद्दल इतकंच सांगितलंय खेचरी मुद्रेबद्दल. फक्त एक लक्षात ठेवायची, सगळ्यात बेस्ट जी मुद्रा आहे ती खेचरी मुद्रा आहे, असं आपण मगाशी बघितलंय श्लोकामध्ये. ठीक आहे, ते एक लक्षात ठेवा. नाव नभो मुद्रा. दिस मुद्रा ओपन्स. नभो मुद्रा. ओके, हा, खेचरी मुद्रेबद्दलच पुढे सांगितलंय. दिस मुद्रा opens up blocked salivary glands and prevents painful symptoms of salivary disorder. सो ब्लॉक सलायव्हरी ग्लँड्स ज्या असतात, किती पेअर आहेत सलायव्हरी ग्लँड्सच्या?
डायजेस्टिव्ह सिस्टीम, विसरले. 3 पेअर्स ऑफ सलायव्हरी ग्लँड्स आहेत, दोन्ही साईडला एक एक असे 3 पेअर्स आहेत. आणि प्रिव्हेंट्स ब्लॉकेज जर त्याचे असतील तर त्याला ओपन करायचं काम खेचरी मुद्रा करते. इट प्रिव्हेंट्स पेनफुल सिम्पटम्स ऑफ सलायव्हरी ग्लँड डिसऑर्डर्स. ॲज खेचरी मुद्रा स्टिम्युलेट द पिट्युटरी ग्लँड, इट ॲक्टिवेट्स पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करायचं काम पण खेचरी मुद्रा करते. ते कसं स्टिम्युलेट होतं ते या डायग्राममध्ये दाखवलंय. सी, आपण ही जी जीभ आहे ना ती टाळूवरती प्रेस करतो, प्रेस करून धरतो. ओके, आणि दोन्ही डोळ्यांनी आयब्रोजच्या मध्ये बघतो. ते जे प्रेस केल्यानंतर त्याच्याजवळ स्पिनल ग्लँड, हायपोथॅलॅमस आणि ही कोणती मास्टर ग्लँड, या तीनही याच एरियामध्ये आहेत. सो त्यांना स्टिम्युलेट विथ रेग्युलर प्रॅक्टिस त्यांना स्टिम्युलेशन व्हायचं काम खेचरी मुद्रा करते. आणि त्यामुळं काय होतं, पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेशन केल्यामुळं इट ॲक्टिवेट्स द पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. पॅरासिम्पॅथॅटिक आणि सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम मध्ये काय फरक सांगितला होता मी, आठवतोय? म्हणजे प्राणायाममध्ये कुठली नर्वस सिस्टीम इम्पॉर्टंट आहे, कुठली नर्वस सिस्टीम ऍक्टिव्ह झाली पाहिजे? आहात ना रे? आठवत नाहीये तर कसं सांगा? आठवत नाही. आठवत नाही. ओके, हा. सो इट ॲक्टिवेट्स पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. तर सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम अशा 2 नर्वस सिस्टीम आहेत. आपण ऑलमोस्ट थ्रू आउट द डे थोडंफार तरी स्ट्रेसमध्ये असतोच. आपल्या नकळत आपल्यामध्ये स्ट्रेस असतो. तर स्ट्रेसफुल सिच्युएशन म्हणजे कुठली सिच्युएशन? जर आपल्या मागं पिसळलेलं कुत्रं लागलं असेल, ओके, किंवा असं पिसाळलेलं सोडा, साधं कुत्रं लागलं तरी आपल्याला स्ट्रेस येतो. ओके, सो त्या स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये तुमची बॉडी थ्रू आउट द डे जर राहत असेल तर त्यावेळेस काय काय होतं शरीरामध्ये चेंजेस? तर तुमचं माइंड अलर्ट असतं, तुमचं पूर्ण ब्लड फ्लो जो आहे तो मेंदूकडे जातो. कारण डिसाईड करायचं असतं ना की पळून जाऊ की कुठं काही झाड वगैरे दिसतंय त्याच्यावरती चढू, किंवा म्हणून मस्क्युलोस्केलेटल सिस्टीमकडे पण ब्लड फ्लो वाढलेला असतो, डोक्याकडे ब्लड फ्लो वाढलेला असतो, ब्रिदिंगकडे वाढलेला असतो, पण डायजेस्टिव्ह सिस्टीमकडचा ब्लड फ्लो कमी झालेला असतो. तर अशा सिच्युएशनमध्ये थ्रू आउट द डे तुमची बॉडी असते, ज्याचा विपरीत परिणाम तुमच्या डायजेशनवरती होतो. ठीक आहे, मग स्ट्रेसफुल सिच्युएशन आपल्याला कायमस्वरूपी का नको आहे? तर त्यांनी सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ॲक्टिवेट होते. मग आपण प्राणायाममध्ये काय करतो, तर आपण ब्रीदिंग इलॉंगेट करायचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय, तर आपण जे मी सारखं म्हणते ना की इन्हेलेशनच्या दुप्पट एक्झलेशन असलं पाहिजे. त्याचा का म्हणजे ते असं का, कारण दुप्पट एक्झलेशनने तुमची पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ॲक्टिवेट होणार आहे. आणि अल्टिमेटली आपल्याला प्राणायाममध्ये तेच करायचं आहे. ठीक आहे, तुमची पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमवरती तुम्हाला फोकस करायचा आहे आणि ती हळूहळू ॲक्टिवेट करायचा प्रयत्न करायचा. आपल्याला अल्टिमेटली सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिकमध्ये बॅलन्स आणायचा आहे. कुठलीही एक नर्वस सिस्टीम ही हाय लेवलला आहे आणि दुसरी खाली आहे, या दोघांपैकी. असं नाही पाहिजे, आपल्याला दोन्ही इक्वली वर्क करत आहेत असं हवंय. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला प्राणायाममधून पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ॲक्टिवेट करायला म्हणजे करणं गरजेचं असतं. तर खेचरी मुद्रा ही अल्टिमेटली तुमच्या पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमवरती काम करते. ऑन PNS ॲक्टिवेशन, युअर बॉडी कॉन्झर्व्स एनर्जी बाय स्लोईंग डाऊन द हार्ट रेट, लो बर्थ रेट, 5 to 8 breaths per minute, breath rate, and you feel relaxed. ओके, ब्रीथ आपण बघितलं होतं की ब्रीदिंग युजली 18 ते 20 काउंट जे आहे ते ब्रीदिंग पर मिनिट होत असतात. पण विथ रेग्युलर प्रॅक्टिस ऑफ प्राणायाम, जे प्राणायाम रेग्युलर करतात त्यांचा हळूहळू ब्रीदिंग रेट हा कमी कमी येत असतो. ओके, तो इम्पॉर्टंट आहे. खेचरी मुद्रा इज व्हेरी इफेक्टिव्ह प्रॅक्टिस इन केस ऑफ हिअरिंग इम्पेअरमेंट अँड फॉरगेटफुलनेस. डिमेन्शिया म्हणजे फॉरगेटफुलनेस आणि हिअरिंग इम्पेअरमेंट अशा केसेसमध्ये खेचरी मुद्रा इम्पॉर्टंट आहे. टंग रोल्ड इनसाइड इज अ सिम्बॉल ऑफ रिस्ट्रेनिंग अवर सेन्सेस टू गो आउटवर्ड. इंद्रिय निग्रह किंवा प्रत्याहार जो आपण म्हणतो त्यासाठी आपण जी टंग रोल केली आतमध्ये ते एक सिम्बॉलिक आहे. Also, if we fix the tongue in one place, like in this mudra, it's very difficult to talk to yourself. Eventually, thoughts get reduced. Okay, दुसरा एक फायदा आहे की अशा प्रकारे आपण जीभ अडकवल्यामुळं काय होणार आहे, तर आपण स्वतःशी पण बोलू शकत नाही आणि हळूहळू आपले थॉट्स जे आहेत ते रिड्यूस होतात. This way, खेचरी मुद्रा is very helpful to draw mind inward. That makes meditation much easier.
The regular practice of Khechari Mudra removes symptoms of aging. It stimulates the pituitary gland that secretes growth hormone, also called as anti-aging elixir. Okay, so with regular practice of Khechari Mudra, it removes the symptoms of aging. It stimulates the pituitary gland that secretes growth hormone, also called as anti-aging elixir. Okay, so anti-aging चं काम करतं with regular practice of Khechari. आता विपरीत करणे, काहीतरी मध्ये मिस झालं का? ओके, नाउ विपरीत करणे. अथ विपरीत करणे मुद्रा तत्रास्ति करणं दिव्यं सूर्यस्य मुखवंचनं गुरुपदेशतो जत्रेय न तु शास्त्रार्थे कोटिभिः. Above the navel, the below the palate respectively are the Surya and the Chandra. The exercise called as Viparit Karni is learned from the Guru's instructions. Okay, ऊर्ध्व नाभिः याच्यात थोडंसं हे ऊर्ध्व भानुः अधः शशी कर्णी विपरीताख्या गुरुवाक्येन लभ्यते. ते थोडंसं मराठी टायपिंग मध्ये चुकलंय. ओके, so this exercise increases the appetite and therefore one who practices it should obtain a good supply of food. If the food is scanty, it will burn him at once. Okay, ऊर्ध्व नाभे अधः ताल, नाभी वरती आणि टाळू जो आहे डोक्याचा भाग तो अध म्हणजे खाली आहे. ओके, ऊर्ध्व भानु अधः शशी. ओके, वरती सूर्य आणि खाली चंद्र, म्हणजे आपण सूर्याचा प्रदेश कुठला म्हणतो, आपलं मणिपूर चक्र, आणि शशी म्हणजे चंद्राचा प्रदेश कुठला म्हणतो, आताच आपण बघितलं की आपलं नेक्टर उजिंग फ्रॉम द मून. तो मून कुठे आहे, तर आपल्या कपाळामध्ये आहे किंवा आपल्या मेंदूमध्ये आहे. मग काय होतं, भानू म्हणजे सूर्याचा जो भाग आहे तो वरती जातो आणि शशीचा जो भाग आहे चंद्राचा तो खाली येतो. तो कसा, हे बघा म्हणजे विपरीत करणे म्हणजे काय आपण करतो ना, सर्वांगासनच्या आधीची जी स्टेज आहे ना, ज्यांना सगळ्यांना सर्वांगासन येत नाही, तर सर्वांगासन म्हणजे शोल्डर स्टँड, शोल्डरवरती आपण भार टाकतो आणि विपरीत करणीमध्ये तोच भार हातावरती येतो. ठीक आहे, सो दिस इज विपरीत करणी. ज्यांना सर्वांगासन जमत नाही त्यांनी विपरीत करणी करावं. मग त्याच्याबद्दल आपण आता इतका वेळ जे बोलत होतो ते की नाभी वरती जाते आणि टाळू जो आहे तो खालती येतो. त्यामुळं जे अग्नीची जागा आहे म्हणजे मणिपूर चक्र, पोटाकडची बाजू ती वर होते आणि चंद्राची जी जागा आहे मेंदूकडची ती येते खाली. करणी विपरीताख्या गुरुवाक्येन लभ्यते. सो above the navel and below the palate respectively are the Surya and Chandra. Okay, the exercise called Viparit Karni is learned from Guru's instructions. Okay, this exercise increases the appetite and therefore one who practices it should obtain a good supply of food. Okay, हा एक्सरसाइज ने काय होते, appetite increase होते आणि म्हणून जो ही प्रॅक्टिस करतो त्यांनी चांगलं खाणं पण गरजेचं आहे. पण कशी, रेग्युलर प्रॅक्टिस असेल तर. So he should obtain a good supply of food. If the food be scanty, it will burn him at once. Okay, फूडला बर्न म्हणजे एक्सेस फूड जे आहे त्याला बर्न करायचं काम हे सहज होतं विथ दिस रेग्युलर प्रॅक्टिस ऑफ विपरीत करणी आसन. दिस इज विपरीत करणी. ओके, म्हणजे काय झालं बघा ना, मणिपूर चक्र वरती आहे आणि तुमचं सहस्रार चक्र खाली आहे. इथं आहे हा जो नाभी प्रदेश आहे हा आहे अग्नीचा आणि हा जो डोक्याच्या मागचा म्हणजे मेंदूतला आहे तो चंद्र. युजली आपण उभे असतो तेव्हा चंद्रातनं ते अमृत पडतं आणि नाभी प्रदेशवरती पडून ते नष्ट होतं. इथं आपण ते कॉन्झर्व करू शकतो. ओके, दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ विपरीत करणे. ना उडियान बंध उड्डीनं कुरुते यस्मात् विश्रांत महाखग उडियान तदेव सयात्त बंधो अभिधीयते उदरे पश्चिमं तानं नाभे ऊर्ध्वं च कारयेत् उडियानो हयसौ बंधो मृत्यू मातंग केसरी. दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहे इथे. पहिलं तर महाखग आणि दुसरं म्हणजे मृत्यू मातंग केसरी. द बेली अबोव द नेवल इज प्रेस्ड बॅकवर्ड टुवर्ड्स द स्पाइन. This Udiyan Bandha is like a lion for the elephant of death. Okay, हे जे उडियान बंध आहे इट इज लाईक अ लायन फॉर द एलिफंट ऑफ डेथ. जर डेथ हा एलिफंट असेल तर उडियान बंध इज लाईक अ लायन. ओके,
सो आपण उडियान बंदमध्ये काय करतो, जर अंबिलिकसचा वरचा पोर्शन आहे, वरचा खालचा, तो आपण मागे खेचून घेतो. इतका मागे खेचायचा की असं वाटलं पाहिजे की तो स्पाईनला टेकतोय. ओके, सो दिस इज उडियान बंद. यातले 2 महाखग. आपण जेव्हा हा बंद करतो तेव्हा आपल्याला महाखग असल्यासारखा भास होतो, म्हणजे असं वाटतं की आपण उडतोय. ओके, महाखग म्हणजे आकाशामध्ये स्वैर भ्रमण करणारा महाखग. म्हणजे महाखग म्हणजे मोठा पक्षी जो आकाशामध्ये भ्रमण करतो, त्याप्रमाणे आपल्याला फील होतं विथ रेग्युलर प्रॅक्टिस ऑफ उडियान बंद. आणि म्हणून त्या उडियान बंदला महाखगची म्हणजे उपमा दिली आहे. आणि दुसरा म्हणजे मृत्यू मातंग केसरी, मृत्यूवरती पण विजय मिळवता येतो म्हणून त्याला मृत्यू मातंग केसरी असंही म्हणतात. हे 2 वर्ड्स लक्षात ठेवायचे आहेत उडियान बंदच्या बाबतीत, ते विचारतात. ओके, आय गेस आपण ना बंदच पाहूयात आणि मग थांबूयात. हा सांगितला आहे मूलबंद बद्दल. ओके, द अपान नॅचरली इन्क्लाइनिंग डाऊनवर्ड्स इज मेड टू गो अप बाय फोर्स. धिस मूलबंद इज स्पोकन ऑफ बाय योगीज ॲज डन बाय कॉन्ट्रॅक्टिंग द ॲनस. ॲनसचा जो पोर्शन आहे तो कॉन्ट्रॅक्ट करायचा आणि जी अपान वायूची गती आहे डाऊनवर्ड ती आपण वर ओढून घ्यायची. ओके, सो त्याला म्हणतात हे मूलबंध. ओके, pressing the hill well against the anus draws up the air by force again and again till it goes up. ओके, दुसरा पर्याय आहे की तुम्ही हिल, आपण मगाशी पहिला महामुद्रेमध्ये बघितलं होतं की हिल जो आहे तो पेरिनियम वरती प्रेस केला तरी पण तुमचा मूलबंध लागतो. आणि मूलबंध लागतो म्हणजे तुम्ही तो आत खेचून घेता आणि तिथून अपान वायू सहज पास होऊ शकत नाही, त्याला म्हणतात मूलबंध लावणं. सो किती पर्याय सांगितले आहेत. एकतर तुम्ही अपान वायू, मूलबंध इज स्पोकन बाय गुरुज बाय कॉन्ट्रॅक्टिंग ॲनस, ॲनस कॉन्ट्रॅक्ट करून आपण मूलबंध लावू शकतो, किंवा हिल आपण प्रेस करू शकतो ॲनस वरती आणि एअर वरती खेचून घेऊ शकतो. अशा 2 प्रकारे आपण मूलबंध लावू शकतो. अँड देन जालंधर बंद. जालंधर बंद इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट. हे 3 बंद इम्पॉर्टंट आहेत. हा, इथं आपलं आता ही आपण थिअरी बघतोय, यांचं प्रॅक्टिकल बघायचं आहे अजून. सो कॉन्ट्रॅक्ट द थ्रोट, हे सगळे श्लोक इम्पॉर्टंट नाही आहेत. हा, हे फक्त नाही रीड केले तरी चालतील, पण हे मिनिंग लक्षात ठेवा. सो कॉन्ट्रॅक्ट द थ्रोट अँड प्रेस द चिन फर्मली अगेन्स्ट द चेस्ट. दिस इज कॉल्ड ॲज जालंधर बंद विच डिस्ट्रॉईज ओल्ड एज अँड डेथ. ओके, कॉन्ट्रॅक्ट द थ्रोट अँड प्रेस द चिन फर्मली अगेन्स्ट चेस्ट. थ्रोट कॉन्ट्रॅक्ट करायचा आणि चिनला चेस्ट पाशी फर्मली प्रेस करायचं. दिस इज कॉल्ड ॲज जालंधर बंध विच डिस्ट्रॉईज ओल्ड एज अँड डेथ. ज्याच्याने काय होतं, ओल्ड एज आणि डेथ डिस्ट्रॉय होते. इट स्टॉप्स द ओपनिंग. आता याला जालंधर बंद का म्हणतात याचं इम्पॉर्टन्स सांगितलं आहे, म्हणजे ह्याचं एक्सप्लेनेशन दिलंय. इट स्टॉप्स द ओपनिंग होल ऑफ द ग्रुप ऑफ नाडीज थ्रू विच द ज्यूस फ्रॉम द स्काय फ्रॉम द सोम अँड चंद्र इन द ब्रेन फॉल्स डाऊन. इट इज देअरफॉर कॉल्ड ॲज जालंधर बंद, द डिस्ट्रॉयर ऑफ द होस्ट ऑफ डिसीजेस ऑफ द थ्रोट. म्हणजे काय होतं, इट स्टॉप्स द ओपनिंग ऑफ द ग्रुप ऑफ नाडीज. आपल्या घशामध्ये ग्रुप ऑफ नाडीजचं काय आहे, नेटवर्क आहे आणि त्याच्यामुळं एक होल क्रिएट झाला आहे. मग तिथे थ्रू विच द ज्यूस फ्रॉम द स्काय, मग त्या होलमधून कंटिन्युअसली तो जो मेंदूतला आपण म्हणतो ना अमृत आहे ते नाभी प्रदेशावरती पडत असतं आणि ते डिस्ट्रॉय होत असतं. मग जालंधर बंदमध्ये काय करतो आपण, तो जो होल आहे ना क्रिएट झालेला तोच आपण बंद करून टाकतो, म्हणजे जेणेकरून ते जे अमृत आहे खाली पडते ते नाही पडणार आणि म्हणजे ते वाचवलं जाईल, कॉन्झर्व होईल आणि म्हणजे आपलं लाईफस्पॅन वाढण्यासाठी त्याची मदत होईल. ठीक आहे, म्हणून जालंधर बंद म्हणजे जाळ. ओके, त्या नेटवर्क जे आहे त्याला जाळं म्हणतात, जाळं ऑफ नाडीज. ओके, त्याच्यामधून त्याला आपण स्टॉप करतो, त्या होलला आपण बंद करतो, म्हणून त्याला जालंधर बंद असं म्हणतात. द डिस्ट्रॉयर ऑफ होस्ट ऑफ डिसीजेस ऑफ द थ्रोट. ओके, हा शब्द जो आहे कंठ दुघौक नाशनम, डिस्ट्रॉयर ऑफ द होस्ट ऑफ डिसीजेस ऑफ द थ्रोट, म्हणजे थ्रोटचे जे डिसीजेस होतात त्याचे चान्सेस कमी होतात जर तुम्ही जालंधर बंदची प्रॅक्टिस रेग्युलरली करत असाल तर. सो प्रेस चिन फर्मली, इट्स लाईक दिस. आता वज्रोली शक्तिचलन हे काही खूप
जास्त प्रमाणात सहजासहजी करण्यात येणारे नाहीयेत. हे फार आधीचे म्हणजे आपण बघितलं ना, जे तुम्हाला सहज करता येतात प्रॅक्टिसमध्ये अशा गोष्टी आपण कंटिन्यू करतो. जसं कुंभकांमधलं मूर्छा आणि प्लाविनी आपण कॅन्सल केले, म्हणजे ते आपण सहज करत नाही, सहज प्रॅक्टिसमध्ये नाही राहिलेत ते आता. तसंच वज्रोली आणि शक्तिचलिनी जे आहेत त्या आपण सहज करत नाही प्रॅक्टिसमध्ये. ओके, थांबायचंय की करायचंय पुढे कंटिन्यू? आय गेस तुम्हाला ओव्हर नको व्हायला. तसंही. ते विचारतात का वज्रोली आणि हा, विचारतात म्हणजे मिनिंग वगैरे विचारलं तर इम्पॉर्टंट आहेत, बघणार आहोत आपण. पण आता 10 मिनिटात हे सगळं संपणार नाही. अजून आपला 4था पाद राहिलाय, 4था अंग राहिलाय. माहिती पाहिजे आपल्याला शक्तिचलिनी काय आहे, वज्रोली काय आहे. ठीक आहे, अजून शिकू शकतो पण आणि विचारायचं तर उद्याच्या क्लासचं कसं आहे? उद्या यांचा क्लास आहे, तनिष्का मॅमचा क्लास. त्यांचे ना 2च राहिलेत आता क्लास. आणि आपल्याला पण आता एकूण ना 5 ते 6च क्लासेस लागणार आहेत. तर मी आता ग्रुपवर टाकते. शक्यतो सुट्टी घेऊ नका, म्हणजे आपल्याला आपलं टुवर्ड्स एंड नेता येईल. त्याच्यामध्ये मला एखादी म्हणजे एक्झाम घेऊ. सजेस्ट करायचं होतं, जर आपण प्रॅक्टिकल घेणार असू ना तर आपण सॅटर्डेला किंवा संडेला सकाळी 7 ते 8 वगैरे असं जसं आपण डेली योगाचं घेतो तसं घेतलं तर चालेल. बघ, सगळ्यांना चालणार असेल तर मला चालेल. हा, म्हणजे ते मला काही हरकत नाही. रोजचं छान वेळ असतो ती सकाळची. ते तर ओके, प्रॅक्टिकल असेल तर. हा ठीक आहे ना, चालेल. 2-3 तरी प्रॅक्टिकलचे सेशन लागणार आहेत आपल्याला. सो मग अर्ली मॉर्निंग चालणार असेल सॅटर्डेला, म्हणजे मग तुमचा दिवस पण फ्री राहील अख्खा, है ना? हा, चालेल. हा, 1च तास घेऊया मात्र, म्हणजे मग बाकीच्यांना पण पॉसिबल होईल असं. अर्ली मॉर्निंग घेऊयात आणि मग संपूयात, म्हणजे तसं करूयात आपण. म्हणजे मग दिवसभर तुम्ही कुठे गेलात तरी चालेल, तो हा, तुमच्या हे आणि आपल्या नेहमीच्या योगाच्या वेळेस योगा पण होईल, हा, प्रॅक्टिकल, ठीक आहे, ठीक आणि आहे. दिवसभर ज्यांना कोणाला काही काम असतील ते करू शकतो. तेही करतील. ग्रुपवर टाक बरं तू. हा, हो, म्हणजे मग त्याला असा रिस्पॉन्स मिळाला की आपण करू, तसं काही हरकत नाही. हा, हो, चालेल. आणि ते मी टाकते ग्रुपवरती की आता सुट्ट्या घेऊ नका, हार्डली 5 ते 6 लेक्चर्स मध्ये संपणार आहे आपलं. ओके, चालेल. त्याच्यानंतर आपण लेवल म्हणजे अजून एक एक्झाम पण ठेवायची आपल्याला, आणि मग आपण पुढचं म्हणजे ज्या बारीक बारीक गोष्टी राहतील ना त्या आपण त्या एक्झाम नंतर बघूयात, हो. जसं मी प्लॅन केले त्याप्रमाणे. ठीक आहे, येस. आणि सगळे अपलोड करते मी.